दुसरी बातमी पाहूया। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला जाण्याची सुद्धा शक्यता आहे। दिल्लीला जाऊन केंद्रातील नेत्यांची त्या भेट घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात भेटीमध्ये चर्चा होणार काय सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी मनोज दाळकरकडे। मनोज, आज कार्यभार स्वीकारतायत सुनेत्रा पवार, दुखवटा अजूनही आहेच आहे तसं बघायला गेलं तर, आणि त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते का? अमित शहांशी बोलू शकतात का? कारण आता असं समजतंय की जेव्हा हा विलीनीकरणाचा विषय अजित पवारांनी मांडलेला होता तेव्हा मोदी आणि अमित शहांची सुद्धा परमिशन होती। या संदर्भात काय होणार आहे का चर्चा या सगळ्या दिल्ली दौऱ्यामध्ये? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आपला उपमुख्यमंत्री पदाचा कारभार हा स्वीकारणार आहेत। कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी हा कारभार उपमुख्यमंत्री पदाचा शपथही घेतलेली होती। त्यानंतर आज ते कारभार बघणार आहेत आणि जसा कारभार बघितल्यानंतर सुनेत्रा पवार हे दिल्लीसाठी देखील रवाना होणार आहेत आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये त्या वरिष्ठ नेत्यांची म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आणि या भेटीमध्ये आपण बघितलं विलीनीकरणासंदर्भात देखील दोन्ही पवारांच्या चर्चा देखील केली जाणार अशी माहिती मिळत आहे। कारण की शरद पवार गटाच्या नेत्यांकडून असं सांगितलं जात होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील विलीनीकरणाबाबत हिरवा झेंडा हा दाखवला होता। अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली होती असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर आज सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री पदाचा पदभार हा स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि या दिल्लीमध्ये ते केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आणि या केंद्रीय नेत्यांच्या भेटीमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा करून काय या ठिकाणी तोडगा निघतो हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। पवार कुटुंबाचं विलीनीकरण होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही पवार एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे आणि या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच मनोज, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे आहेत।